हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण ना अगदी साधी आणि सोपी भेंडीची भाजी बनवणार आहोत. चवीला खूप अप्रतिम लागते आणि बनवायला तेवढी सोपी आहे. टिफिनसाठी मग ऑफिसच्या डब्यासाठी असो किंवा शाळेच्या मुलांच्या टिफिनसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करते. तर आता या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली होती मी गॅसवर. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे एवढं तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तर आता तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढी मोहरी ॲड करते. मोहरी चांगली आपली तडतडू द्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये अर्धा टीस्पून आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरंही छान असं फुललं पाहिजे. आपली फोडणी खमंग बसली की भाजीला टेस्टही खूप छान येते. तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता, बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला आता तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटभर. आता कांदा चांगला परतवला गेला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. मी या ठिकाणी एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला होता. तो देखील आता बारीक चिरून आता ॲड करून दिलेला आहे. टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी यामध्ये चिमूटभर म्हणजे पाव चमचा एवढं मीठ ॲड करते, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान असा शिजला जाईल. तर लो टू मीडियम फ्लेमवर आता हे सगळं साहित्य मी छान असं परतून घेते. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कांदा टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूया आपण. अर्धा टीस्पून एवढी हळद घालायची आहे. अर्धा टीस्पून मी घरगुती लाल तिखट मसाला घालते आणि अर्धा टीस्पून आपल्याला धने जिरे पूड घालायची आहे. अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. आपण जास्त मसाल्यांचा याच्यामध्ये वापर करत नाही आहे. फक्त 2 ते 3 आपले घरगुती जे पावडर मसाले असतात तेच आपल्याला यूज करायचे आहे, जसं की हळद, मिरची आणि धने जिरे पूड वगैरे. आता या ठिकाणी मी पाव किलो एवढी भेंडी घेतलेली होती. मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि ते आपल्याला आता या फोडणीमध्ये आपल्याला ॲड करायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत ही भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यातला चिकटपणा हा सगळा दूर होईल आणि अशी मोकळी मोकळी ही भेंडी होते. तर मीडियम टू हाय फ्लेमवरच मी ही भेंडी छान अशी परतून घेतलेली होती. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. कांदा टोमॅटो शिजत असताना देखील थोडं मीठ ॲड केलेलं होतं मी, म्हणून आता बेतानेच थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी अजून परतवून घ्यायची आहे भेंडी आपल्याला. तर आता झाकण बंद करायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि 5 मिनिट आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की भेंडी ही छान अशी शिजलेली आहे. शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस मी बंद करते या ठिकाणी. तर आता आपली या ठिकाणी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही देखील टिफिनसाठी नक्की अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि अगदी झटपट तयार होते. अजिबात देखील आपण कुठल्या गोष्टीचा जास्त पसारा न करता किंवा जास्त काही मसाल्यांचा वापर न करता ही भाजी बनवलेली आहे. अतिशय चविष्ट बनते. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत. बाय.